नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून होणार आहे म्हटल्यानंतर त्यासाठी लागणारी बुक लिस्ट, त्यासाठी असणारा सिलेबस, किती टप्प्यात परीक्षा होणार, निगेटिव्ह सिस्टीम असणार का, बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे। तो प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपण ग्रुप सी ची तलाठी भरतीची मॅथ रिझनिंगची सध्या 5 वाजताचं सिरीज चालू केलेला आहे आणि इतर ही सब्जेक्ट घेतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरतीची बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे 999 रुपयामध्ये। तुम्ही मला दिलेल्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। चला आपण सिलेबस कडे वळू। ऑफिशियली सिलेबस काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। तर ही परीक्षा ही प्री एक्झाम असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुणाची असणार आहे मित्रांनो। किती? 100 गुणाची असणार आहे। दर्जा काय असणार तर बघा, 100 प्रश्न 100 गुण पदवी दर्जा असणार। मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत पेपरला प्रश्न येतात। काय? मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत 1 तासाचा वेळ असतो। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात। जर समजा एक प्रश्न चुकला तर 1/4 मार्क कमी होतात, म्हणजे 3 चुकला की 4थाही जातो, लक्षात घ्या। म्हणजे 4 चुकले की 5वा जातो, 4 चुकले की 5वा एक क्वेश्चन जातो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यास काटेकोर करणं गरजेचं आहे आणि पॉइंट मेरिट मध्ये येणं फार महत्वाचं आहे। त्यासाठी तुम्हाला कशीही मदत लागली, कोणतीही आवश्यकता असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा बॅच जॉईन करा मित्रांनो। 10 लाख पोरांमध्ये आपल्याला जर नंबर काढायचा असेल तर आपल्याला अभ्यास करणं पण तेवढंच महत्वाचं आहे। विषय कोणते असणार, अभ्यासक्रम बघा मित्रांनो। प्री एक्झामचा अभ्यास समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। इतिहास असणार आहे, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। बघा, महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न असणार आहेत। महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीवर प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अर्थशास्त्र। अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादीवर प्रश्न विचारले जाणार। शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण व इत्यादीवर प्रश्न विचारले जाणार। चालू घडामोडीच्या बाबतीत जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी विचारल्या जाणार। त्याचबरोबर बघा, नंतरचा विषय आहे मित्रांनो विज्ञान। विज्ञान या विषयासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात। अंकगणितवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी विचारलं जातं। आणि अर्थ इथे राज्यघटनेमध्ये तुम्हाला सर्व आपल्या याची म्हणजे भारताची राज्यघटनेवर प्रश्न विचारले जातात। मूलभूत हक्कावर फिक्स क्वेश्चन असतो, म्हणजे त्या लेवलचे प्रश्न असतात। आणि बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न विचारले जात असतात। आता त्याचबरोबर तुम्हाला याची बुक लिस्ट आवश्यक आहे। चला बुक लिस्ट लिहून घ्या। बुक लिस्ट लिहून घेत असताना तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, बुक लिस्ट कशी वापरायची ते सांगतो। आता मित्रांनो, इतिहासामध्ये विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास व आधुनिक भारताचा इतिहास विचारले तर गाठाळ सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो। गाठाळ सर, ठीक आहे, गाठाळ सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचे प्री एक्झाम साठी। त्याच्यातूनच तुम्हाला मेन्सचा सुद्धा अभ्यास होणार आहे, हे पण लक्षात घ्या। त्यानंतर दुसरा विषय आहे मित्रांनो अर्थशास्त्र। अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र। राज्यशास्त्र यासाठी दोन्ही याच्यासाठी विषयासाठी रंजन कोळंबी सरांचं पुस्तक वापरायचे। त्यांचे दोन्ही पुस्तक आहेत, सेपरेट आहेत। कोळंबी सरांचे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत। कोळंबे सरांचे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे। त्याच्यानंतर चौथा विषय आहे इतिहास झाल्यानंतर भूगोलसाठी काय वाचणं गरजेचं आहे। AB सौदी सरांचं पुस्तक वापरायचे। सवदी सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे। सौदी सरांचं पुस्तक वापरायचे।
त्यानंतर तुम्हाला विज्ञान या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरावं लागेल? विज्ञान या विषयासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचे मित्रांनो, सचिन भस्के सर किंवा अनिल कोलते सरांचे पुस्तक तुम्हाला वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विज्ञान झालं, भूगोल झालं, अर्थशास्त्र झालं, राज्यशास्त्र झालं, इतिहास झालं. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो चालू घडामोडीवर 15 क्वेश्चन तुम्हाला फिक्स विचारले जातातच. तुम्ही देवा जाधव सरांचं पुस्तक वापरू शकता, जाधवच सरांचं पुस्तक वापरू शकता, परिक्रमा सुद्धा वापरू शकता, सिम्प्लिफाईड वापरू शकता. रोजचा न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे, रोजचा न्यूजपेपर सुद्धा वाचणं आवश्यक आहे. मग इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी आणि शेवटचा विषय आहे अंकगणित बुद्धिमत्ता. कोणता विषय आहे? अंकगणित बुद्धिमत्ता. मित्रांनो, आता तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायचं म्हटल्यानंतर त्या लेवलचा अंकगणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर ग्रो अकॅडमीचं चॅनल सर्वात प्रथम आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. ग्रो अकॅडमी पुणे आपलं ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपल्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि या संपर्क क्रमांकाला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल ऑनलाईन क्लासला तर या संपर्क क्रमांकाला व्हॉट्सअप करायचे तलाठी भरती आणि या सिलेबसची पण PDF सेंड करणार आहे. तलाठी भरती असं व्हॉट्सअप करायला विसरू नका. ठीक आहे. अशा पद्धतीने माझा परत एकदा नंबर देतो आणि यांची पुस्तक लिस्ट सांगतो. याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आणि बेस्ट आहे. पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोन्ही केला तरी चालेल. हे दोन्ही करायला विसरू नका. हा आहे तुमचा प्री एक्झामचा सिलेबस आणि त्याचे पुस्तक लिस्ट. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष आयोगाचा सिलेबस आणि पुस्तक लिस्ट सांगितलेली आहे. आता तुम्ही या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. आता राहिला विषय कमी दिवसामध्ये नोट्स वाचन फार पाहिजे, तर आपण त्या नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत, जेणेकरून तलाठी होण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील विद्यार्थ्याकडून करून घेतले जातील यासाठी कायम आपली ही बॅच तत्पर राहणार आहे. आणि फीस काही जास्त नाही मित्रांनो, फक्त 999 मध्ये आपण ही सर्व विषयाचे बॅच देणार आहोत. 6 महिन्याची व्हॅलिडिटी देणार आहोत. म्हणजे मेन्स एक्झाम सुद्धा तुमची कव्हर करून घेतली जाणार आहे आणि तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न या बॅचच्या माध्यमातून साकार केलं जाणार आहे. दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करू शकता. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.